आज आपण करणार आहोत बेसन लाडू। बेसन लाडूसाठी लागणारी डाळ मी उन्हात वाळवून घेतली आणि अशा पद्धतीने लालसर भाजून घेतली। सगळी डाळ माझी भाजून रेडी आहे। आता मी ही डाळ थंड करून दळून आणणार आहे। नेहमीप्रमाणे बारीक पीठ न दळता थोडंसं जाडसर पीठ मी दळून आणलेलं आहे। अशा पद्धतीचं जाडसर पीठ जर असेल तर बेसन भाजायला पण सोपं जातं आणि लाडू तळायला चिकटत नाही। त्याच पद्धतीने मी पिठी साखर पण दळून घेतली आहे आणि लाडूसाठी आपल्याला लागणार आहे साजूक तूप। तूप ही रेडी आहे। आता मी गॅसवर कढई गरम करायला ठेवते। कढई गरम झाली आहे, आता त्याच्यामध्ये मी तूप ऍड करून घेते। गरम तुपामध्ये थोडं थोडं बेसन ऍड करून मी सगळं बेसन भाजून घेणार आहे। मी 2 किलो बेसनाचे लाडू करत आहे। बेसन भाजत असताना आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे। मध्यम आचेवर आपल्याला हे सगळं बेसन कुठल्या मोडत भाजून घ्यायचं आहे। जर आपण मिश्रण मोडल्या नाही तर बेसन कच्चं राहण्याची शक्यता असते। अशा पद्धतीने माझं सगळं बेसन भाजून झालेलं आहे आणि 1 किलो तुपापैकी 1 वाटी तूप माझं मी शिल्लक ठेवलं आहे। ते शिल्लक ठेवलेलं तूप मी लाडू बांधण्या अगोदर वापरणारच आहे। अशा पद्धतीने माझं सगळं बेसन भाजून झालेलं आहे। भाजलेलं बेसन एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे। 2 किलो बेसनसाठी मी वापरणार आहे 2 किलो पिठी साखर। बेसन थंड झाल्यानंतर मी ही पिठी साखर ऍड करून घेतली। साखर आणि बेसन चांगले एकजीव होण्यासाठी मी हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे। आता आपल्याला हे जरी गोड वाटत असलं तरी आपण जेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं फिरवून घेऊ त्यावेळी आपलं छान मिश्रण तयार होणार आहे। अशा पद्धतीने मी थोडं थोडं ऍड करून सगळं मिक्सरला फिरवून घेतलं। आपण भाजून घेतलेलं बेसन आणि साखर खूप छान पद्धतीने मिक्स झाले आहे। आता कढईमध्ये 2 चमचे तूप घेऊन मी बदामाचे काप खरपूस तळून घेणार आहे। तळलेले बदामाचे काप मी याच्यामध्ये ऍड करून घेते। त्याचबरोबर चवीप्रमाणे वेलची पूड पण मी याच्यामध्ये ऍड करून घेते। आपण सुरुवातीला शिल्लक ठेवलेलं 1 वाटी तूप पण मी याच्यामध्ये ऍड करून घेतलं। आता हे चांगलं मिक्स करून मी याचे लाडू वळून घेणार आहे। मी तुम्हाला एक लाडू बनवून दाखवते। अशा पद्धतीने केलेल्या लाडूचा शेप अजिबात बिघडत नाही। हे लाडू तळायला देखील चिकटत नाहीत आणि खूप स्वादिष्ट लागतात। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशा प्रकारे 2 किलो बेसन वापरून मध्यम आकाराचे जवळपास 150 लाडू बनवून रेडी आहेत।